नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। नेहमीचे हे आपले जे क्लचर वाले जे क्लिप असतात ह्यांचा वापर करून कधी तुम्ही हेअरस्टाईल केली आहे का? नाही केलं तर आज मी ह्या क्लचर पासूनच एकदम भन्नाट अशी आणि एकदम सोप्यात सोपी अशी हेअरस्टाईल दाखवणार आहे। आणि हे हेअरस्टाईल तुम्हाला नक्कीच आवडेल। म्हणजे तुम्हाला प्रश्न पडतो ना की आता हेअरस्टाईल कोणती करायची, काय करायची, कशी करायची, हेअरस्टाईलसाठी इतक्या सगळ्या गोष्टी लागतात त्या आपल्याकडे काहीच नाही आहेत, तर त्यांच्यासाठी आजची हेअरस्टाईल आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर सुरुवातीला आधी आपले केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत आणि त्या केसांची आपल्याला पोनीटेल बांधायची आहे। पोनीटेल ज्या ठिकाणी मी बांधलेले त्याच प्रकारे तुम्हाला बांधायचे आहे, कारण की खाली आपल्याला क्लचर लावायचं आहे। आता बघा काय होतं ना की आपण अशा प्रकारचे रबर लावतो ना, त्यावेळी ते रबर असे सैल होतात आणि मग ते व्यवस्थित केसांना राहत नाही। तर यासाठी तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे ही जी बॉबी पिन असते केसांची तर ती उभी आपण त्या रबराला धरून अशी आपण लावू शकतो। आणि त्यानंतर आता इथे आपला क्लचर घ्यायचा आहे। तर क्लचर अशा प्रकारे आपल्या ह्या रबराच्या खाली असं लावायचं आहे आणि त्याला आपल्याला ही डोनट आहे तो लावायचा आहे। तर तुम्ही इथे काय करू शकता, क्लचरलाच तुम्ही आधी पहिल्यांदा डोनट लावून घ्या आणि त्यानंतर तो क्लचर आहे तो तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता। आता हा आपला जो डोनट आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी राहावा यासाठी आपल्याला जे आपले युपिन असतात केसांचे ते आपल्याला साईडने असे लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला डोनट अजिबात हलणार नाही, अगदी जशाचे तसा राहील। तर राहिलेले जे केस होते ते मी अशा प्रकारे वरती डोक्यावरती तात्पुरते तिथे एक क्लचर लावलेला आहे आणि आता इथे मी ह्या डोनटला अशा प्रकारे युपिन लावून घेत आहे। आता युपिन आपले लावून झालेले आहेत बघा। आता आपला डोनट अजिबात हलणार नाही। आता मी राहिलेले जे केस आहेत त्यांचा जो क्लचर होता तो काढून टाकला आणि केस पहिल्यांदा ते पहिले व्यवस्थित असे विंचरून घेतले। आता केस विंचरून झाले आपले, त्यानंतर आता ह्या केसांचे आपल्याला दोन पार्ट करायचे आहेत बघा। अगदी व्यवस्थितपणे तुम्ही दोन पार्ट असे करून घ्या। एका पार्टला इथे मी परत एकदा अशा प्रकारे क्लचर लावून घेतलेला आहे आणि आता हा जो केसांचा राहिलेला जो पार्ट आहे, आपला पहिला जो पार्ट आहे त्याची आपल्याला वेणी घालायची आहे। तर अशा प्रकारे आपण दोन्ही जे केसांचे पार्ट आहेत ना त्यांची आपल्याला वेणी घालायची आहे बघा। अगदी सोपी पद्धत आहे। तर तुमच्याकडे ना हेअरस्टाईल तुम्हाला वेगवेगळ्या करायच्या असतील तर तुमच्याकडे ते पहिल्यांदा डोनट असायला पाहिजे, हे जो ब्लॅक कलरचा डोनट आहे तो, आणि बाकी तुमच्याकडे काही नसलं तरी काही हरकत नाही आहे, आणि फक्त आपले जे केसांचे पिन असतात ते। तर ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असल्या ना तर अगदी तुम्ही छान अशा हेअरस्टाईल करू शकता। आता इथे बघा दुसरा जो केसांचा पार्ट आहे तर त्याची पण आता इथे मी वेणी घालून घेते आणि वेणीला आपल्याला रबर लावायचे आहे। रबर लावताना तुम्ही शक्यतो आधी ब्लॅक कलरच्या रबरचाच वापर करा, जेणेकरून आपल्या हेअरस्टाईलमध्ये तो रबर फारसा काही दिसून येणार नाही। आता बघा दोन्ही वेण्या आपल्या घालून झालेल्या आहेत। आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्या ज्या वेण्या आहेत त्या वेण्या अशा थोड्याशा पसरवायच्या आहेत आपल्याला। थोडेसे आपले वेणीमधले केस आहेत ना ते अशा प्रकारे पसरवायचे, जास्तीत जास्त वरच्या साईडचे केस तुम्ही जास्तीत जास्त पसरवायचे आहेत बघा। पहिला जो पार्ट आहे वेणीचा तो मी अशा प्रकारे पसरून घेत आहे। आता दुसरा जो वेणीचा पार्ट आहे तोही मी अशा प्रकारे पसरून घेत आहे। आता पसरून झालेला आहे, त्यानंतर आपल्याला आता ही वेणी आहे ती फोल्ड करायची आहे। फोल्ड करताना आपल्याला बघा असा फक्त एक ह्या प्रकारे म्हणजे अशा रोल करत यायचं आहे आपल्याला। आणि बघा इथे ते डोनटपर्यंत मी अशा प्रकारे रोल केला, डोनटच्या थोडंसं खाली असं। आणि त्यानंतर आता इथे हा जो रोल आहे आपल्या वेणीचा त्याला आपल्याला इथे युपिन लावून घ्यायची आहे। आता दुसरा जो केसांचा आपली वेणी आहे जी तिचं पण सेम तसंच करायचं आहे, रोल करायचं थोडासा, म्हणजे ते केस थोडं फोल्ड करून घ्यायचे आहेत एक्स्ट्राचे आणि त्या ठिकाणी आपल्याला युपिन लावून घ्यायची आहेत। तुम्हाला जे योग्य वाटेल, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला गरज वाटत आहे त्या ठिकाणी तुम्हाला युपिन किंवा इथे जी बॉबी पिन असते तिचा वापर इथे करायचा आहे। आता साईडने आधी पहिल्यांदा तुम्हाला युपिन लावून घ्यायची आहेत आणि त्यानंतर सेंटरला लावायची आहेत। तर सेंटरला काय करायचं आहे, दोन्ही या ज्या वेण्या आहेत त्यांचे केस आपल्याला थोडेसे असे एकत्र घ्यायचे आहेत, म्हणजे थोडेसे असे सरकून घ्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला युपिन लावायची आहे बघा। दोन्ही ज्या वेण्या आहेत त्या हळूवार आपल्याला एकत्र करायच्या आहेत, नाहीतर आपली हेअरस्टाईल जी आहे ती बिघडू शकते। तर बघा दोन्ही वेण्या मी इथे एकत्र केल्यात आणि आता या ठिकाणी मी अशा प्रकारे युपिन लावत आहे। आता युपिनचे पण प्रकार आहेत, मोठ्या पण युपिन भेटतात आणि लहान पण युपिन भेटतात। तर काही ठिकाणी आपल्याला लहान युपिन पण वापराव्या लागतात, तर इथे मी मध्ये अशा लहान युपिनचा पण देखील वापर केलेला आहे। आता आणखी एक छोटीशी जी युपिन होती ती मी खालच्या साईडला अशी लावलेली आहे।
आता समजा तुम्हाला ज्या ठिकाणी वाटत असेल की या ठिकाणी आपल्याला गरज लागू शकते, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पिन आहेत त्या लावून घ्यायच्या आहेत. आपली हेअरस्टाईल अजिबात सुटता कामा नये ह्याची खबरदारी आपल्याला मात्र घ्यायची आहे. आता बघा पिन आपल्या दोन्ही साईडने आणि मध्ये म्हणजे सेंटरला आपण लावून घेतलेल्या आहेत. आता इथे आपल्याला काहीच करायचं नाही, आपली हेअरस्टाईल पूर्ण झालेली आहे. आता इथे बघा अशा मार्केटमध्ये अशा प्रकारची अशी पिन भेटतात, सुंदर असे फुलांच्या डिझाईनमध्ये किंवा पर्लच्या डिझाईन, आणखी पण सुंदर सुंदर प्रकारचे अशी पिन भेटतात. तर ते पिन तुम्हाला असे लावायचे आहेत. आता इथे मी सेंटरला अशा प्रकारे लावून घेत आहे. तुम्ही कोणत्याही पिनांचा इथे वापर करू शकता, जेणेकरून आपली हेअरस्टाईल आणखी सुंदर दिसू शकते. त्यानंतर वरच्या साईडला तुम्ही काही लावा, म्हणजे फुलं लावा किंवा गजरे असतात आपल्याकडे किंवा आणखी असं बरंच काय काय असतं केसांसाठी, तर त्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता. आता इथे बघा रेड कलरचीच आपण जी पिन लावलेली आहे ती रेड कलरचंच असं फूल आहे, त्यामुळे मी वरच्या साईडला पण इथे मी रेड कलरचं हे फूल आणि जी पर्लची डिझाईन आहे त्यामुळे मी ते लावत आहे. बघा खूप सुंदर अशी हेअरस्टाईल आपली तयार झालेली आहे आणि काहीच करावं लागणार नाही आपल्याला, अगदी पटकन आपली अशा प्रकारची हेअरस्टाईल झालेली आहे. तर तुम्हाला असं वाटणारसुद्धा नाही की तुम्ही स्वतःहून अशा प्रकारची हेअरस्टाईल केली आहे. कोणालाही वाटेल की तुम्ही पार्लरमध्ये जाऊनच अशा प्रकारची हेअरस्टाईल केलेली आहे ती. तर बघा ज्यांना अजिबातच हेअरस्टाईल करता येत नाही आहे त्यांच्यासाठी पण अगदी ही सोपी अशा प्रकारची हेअरस्टाईल आहे. फक्त ज्या बेसिक ज्या गोष्टी आपल्याकडे पाहिजेत त्या असल्या ना तर आपण अगदी छान छान अशा हेअरस्टाईल करू शकतो. तर आणखी पण व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत, तर ते पण नक्की तुम्ही पाहू शकता. तर मैत्रिणी कशी वाटली हेअरस्टाईल, आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.